बाबू भोसगोळे या कार्यकर्त्याचा खून का केला? अनैतिक संबंध की राजकारण? संकेश्वर शहरातील जनता प्लॉट परिसरातील गोरक्षण माळ भाग 20 जून 2026च्या मध्यरात्री अचानक भयान शांततेमध्ये बुडून गेला। रात्रीच्या अंधारात घडलेल्या एका रक्तरंजित हल्ल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी शहरात एकच खळबळ उडाली। बाबू शंकर भोसगोळ वय वर्ष 32 याचा निर्घृण खून झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि त्यामागे राजकीय वैर, शेजारील वाद आणि कथित विवाहबाह्य संबंध यांचा गुंता असल्याची चर्चा सुरू झाली। बाबू शंकर भोसगोळ वय वर्ष 32 हे पत्नी आणि मुलासह गोरक्षण माळ परिसरामध्ये राहत होते। शनिवारी 20 जून 2026 रोजी रात्री उशिरापर्यंत ते एका मित्रासोबत जेवण आणि मद्यपानाच्या पार्टीमध्ये होते। रात्री साधारण 1च्या सुमारास ते स्कूटीवरून घरी परतत होते। घरापासून काही अंतरावर असलेल्या गोरक्षण माळ परिसरात अचानक 5-6 जणांनी त्यांची स्कूटर अडवले। त्यांना जबरदस्तीने खाली पाडण्यात आले आणि धारदार वेळेने हात, मान आणि डोक्यावर सपासप वार करण्यात आले। त्याचबरोबर लोखंडी रॉडनेही मारहाण करण्यात आल्याचे पुढील तपासामध्ये समोर आले। गंभीर जखमी झालेल्या बाबू भोसगोळ यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला। घटनेची माहिती घरच्यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली। रक्ताच्या थराळ्यामध्ये पडलेला बाबू यांचा मृतदेह पाहून आई, पत्नी आणि मुलांचा आक्रोश परिसराला हेलावून गेला। मध्यरात्रीच्या शांततेमध्ये घुमणारा तो विलाप उपस्थितांच्या काळजाला चिरून गेला। दरम्यान नागरिकांनी संकेश्वर पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा सुरू केला। बाबू भोसगोळ यांना स्थानिक राजकारणामध्ये विशेष रस होता। ते एका राजकीय पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते होते आणि पालिका निवडणुकांमध्ये त्यांनी उत्साहाने प्रचार करून आपल्या पक्षाच्या उमेदवाराला विजय करण्यासाठी काम केले होते। त्यामुळे त्यांचा मित्रपरिवार मोठा होता आणि स्थानिक राजकारणामध्ये त्यांची उठबस वाढलेली होती। मात्र याच राजकीय सक्रियतेतून त्यांचे काही जणांशी वैर निर्माण झाले होते। बाबू यांच्या घराशेजारी सुब्बाराव उर्फ शुभम आनंदा बिसुरे हे कुटुंबासह राहत होते। तेही स्थानिक राजकारणात सक्रिय होते। मागील पालिका निवडणुकीमध्ये बाबू यांनी शुभम यांच्या समर्थित उमेदवाराविरोधात प्रचार केल्याने दोघांच्यामध्ये कटुता निर्माण झाली। याशिवाय घरासमोरील पायवाट, ये जा करण्याचा रस्ता आणि परिसरातील इतर किरकोळ कारणावरून दोघांच्यामध्ये वारंवार वाद होत होते। अनेकदा भांडणे आणि मारामाऱ्या झाल्याचे स्थानिकांनी पोलिसांना सांगितले आहे। तपासादरम्यान आणखी एक गंभीर बाब समोर आली। शुभम बिसुरे यांना आपल्या पत्नीचे बाबू भोसगोळ याच्याशी विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय होता। हा संशय गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या मनामध्ये घर करून होता। याच कारणावरून पती पत्नीमध्ये सतत वाद होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। कौटुंबिक प्रतिष्ठेला धक्का बसल्याची भावना आणि त्यातून निर्माण झालेला संताप शुभम याच्या मनामध्ये खोलवर साचत गेला होता, अशी माहिती तपासामध्ये पुढे आली। दरम्यान अक्षय मरडे यांच्याशीही बाबू यांचा रस्त्याच्या अतिक्रमणावरून वाद होता। बाबू यांनी रस्ता अडवल्याची तक्रार मरडी कुटुंबियांनी केली होती। परिसरामध्ये त्यांची दादागिरी वाढल्याची भावना काही शेजाऱ्यांमध्ये निर्माण झाली होती। या सर्व कारणांचा एकत्रित परिणाम म्हणजे बाबू यांच्या विरोधात अनेक जणांमध्ये नाराजी वाढत गेली। पोलीस तपासानुसार शुभम बिसोरे आणि अक्षय मरडे यांनी बाबू यांना धडा शिकवण्याचा कट रचला। या कटामध्ये पवन मरडे, अनिल मरडे, संदीप मरडे आणि अभिषेक अलदाळे यांना सहभागी करून घेतल्याचा आरोप आहे। बाबू यांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यात येत होते आणि योग्य संधीची वाट पाहिली जात होती। दिनांक 20 जूनच्या रात्री बाबू मित्राबरोबर पार्टी करत असल्याची माहिती शुभम बिसुरे यांना मिळाल्याचे तपासामध्ये समोर आले। त्यानंतर इतर आरोपींना बोलावून गोरक्षण माळ परिसरामध्ये थांबवण्यात आले। रात्री साधारण 1च्या सुमारास बाबू स्कूटरवरून येताच त्यांना अडवण्यात आले। त्यांना खाली पाडून मारहाण करण्यात आली। आरोपानुसार शुभम बिसुरे यांनी विळ्याने वार केले।
तर पवन मरडे यांनी लोखंडी रॉडने डोक्यावर प्रहार केला. काही क्षणातच बाबू रक्तबंबाळ होऊन खाली कोसळला. घरचे लोक घटनास्थळाकडे धावत येताना दिसताच मारेकऱ्यांनी विळा आणि लोखंडी रॉड तिथेच टाकून 2 मोटारसायकलवरून पळ काढल्याचा आरोप आहे. घटनास्थळी पडलेल्या बाबू यांना पाहून त्यांच्या कुटुंबियांनी हंबरडा फोडला. रात्रीच्या अंधारात घुमणारा तो आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. परिसरामध्ये मोठी गर्दी जमली होती. घटनेची माहिती मिळताच संकेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणपती कोगनोळी यांनी सहकाऱ्यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी गर्दी बाजूला करून पंचनामा केला आणि घटनास्थळी पडलेला विळा तसेच लोखंडी रॉड जप्त केला. बाबू यांच्या पत्नीची प्राथमिक चौकशी करण्यात आली. तिच्याकडून मिळालेल्या माहितीतून पोलिसांना संशयितांची नावे समजली आणि घटनेमागील संभाव्य कारणांचीही दिशा मिळाली. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी संकेश्वर येथील सरकारी रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला. जिल्हा पोलीस प्रमुख के रामराजन यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपासाचा आढावा घेतला आणि आरोपींना तातडीने अटक करण्याच्या सूचना दिल्या. आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते. पोलिसांच्या विशेष पथकाने तपास सुरू केला असता संशयित महाराष्ट्र सीमेवरील एका गावामध्ये असल्याची माहिती मिळाली. स्थानिक पोलिसांच्या मदतीने सर्वांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीमध्ये आरोपींनी गुन्ह्याबाबत माहिती दिल्याचा दावा पोलिसांनी केला. मैताच्या पत्नीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी बाबू शंकर भोसगोळ यांच्या खून प्रकरणी सुब्बाराव उर्फ शुभम आनंद बिसुरे वय वर्ष 35 बिरेश्वर नगर संकेश्वर, अक्षय बाबासाहेब मरडे वय वर्ष 37, पवन श्रीधर मरडे वय वर्ष 23, अनिल बाळासाहेब मरडे वय वर्ष 22, संदीप आप्पासाहेब मरडे वय वर्ष 32 सर्वजण राहणार भीमनगर संकेश्वर व अभिषेक बसवराज अलदाले वय वर्ष 23 राहणार आदर्शनगर संकेश्वर यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1) अंतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपींना न्यायालयामध्ये हजर करण्यात आले असता त्यांची बेळगाव येथील हेंडलगा कारागृहामध्ये रवानगी करण्यात आली. गुन्ह्यामध्ये वापरलेली 2 मोटारसायकले, विळा आणि लोखंडी रॉड पोलिसांनी जप्त केले. ही घटना केवळ एका व्यक्तीच्या हत्येची नाही, ती वैयक्तिक वैर, संशय, कौटुंबिक तणाव, स्थानिक राजकारण आणि शेजारील वाद यांच्या स्फोटक संगमनाची कथा आहे. वेळेवर संवाद न झाल्यास आणि वाद नियंत्रणाबाहेर गेल्यास त्याचे परिणाम किती भीषण होऊ शकतात याचे हे विदारक उदाहरण मानले जात आहे. संकेश्वर पोलिसांच्याकडून पुढील तपास सुरू असून या प्रकरणातील सर्व बाबी न्यायालयीन प्रक्रियेमध्ये स्पष्ट होणार आहेत.